नमस्कार सगळ्यांचं स्वागत. ऑगस्ट 2021 साली कीर्तन शिकायला सुरुवात केली आणि पहिलं कीर्तन केलं होतं ते जनाबाईचं. आता 9 कीर्तनं झाली, त्यापैकी 7 कीर्तनांना हे दोघं बरोबर आहे. तो पहिले धन्यवाद त्यांचे. आणि तो इथे नव्हती म्हणून ते नव्हते. आणि सर्व श्रोत्यांचे खूप लोक असे आहेत की जे दरवेळी आलेले आहेत. एकदम बाळबोध होतं तेव्हापासून अजून थोडंसं कमी बाळबोध झालं तोपर्यंत, पण याचं सगळं श्रेय ज्यांनी शिकवलं त्यांना तर आहेच, पण ज्यांनी ऐकलं त्यांनाही तितकंच आहे. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ. जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांच्यासाठी, ज्यांनी नेहमी ऐकलंय त्यांना माहिती आहे काय आहे ते. हा जो कीर्तनाचा प्रकार आहे त्याला नारदीय कीर्तन असं म्हणतात. पहिला पूर्वरंग आणि उत्तररंग. पूर्वरंगात एखादा अभंग घेऊन त्याचं निरूपण होतं आणि उत्तररंगात त्या अभंगाला साजेशी अशी कथा घेतली जाते. आज आपण जी कथा घेणार आहोत ती जनाबाईंची आणि त्याची फरमाईश पवेश. कारण पहिल्यांदा त्यांनी जनाबाई ऐकली होती आणि आजपासून 3 वर्ष मागे म्हणजे 10वीत होता आणि तेव्हा मला किती प्रॅक्टिस लागत होती त्याला काही मर्यादा नाहीये. सगळ्याला बसायचं, आता थोडंसं कमी लागतं, प्रॅक्टिस लागतं. पण सगळ्यांना धन्यवाद आणि नमस्कार. आज जो निरूपणाचा अभंग तो सुरू करूया. देवाची वारी उभा चरणभरी. देवाची वारी उभा चरणभरी. तेरे मुक्तीचारी साधी गेल्या. तेरे मुक्तीचारी साधी गेल्या. साधी गेल्या. देवाची वारी उभा क्षणभरी. देवाची वारी उभा क्षणभरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. देवाची वारी उभा क्षणभरी. देवाची वारी उभा क्षणभरी. असोनी संसारी जीव वेणुकारी. असोनी संसारी जीव वेणुकारी. वेदशास्त्र उभरी वाया सदा. वेदशास्त्र उभरी वाया सदा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. देवाची ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे. ज्ञानदेव म्हणे
महाराजांचं. 1200 साली साधारण वयाच्या 25व्या वर्षी आळंदीला जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर महाराज, आपण त्यांना माऊली या नावाने ओळखतो. ज्ञानेश्वर महाराजांनी विपुल रचना केलेली आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, सांगदेव पासष्टी आणि खूप खूप अभंग ही त्यांची रचना. पण माऊलींच्या सगळ्याच रचना सगळ्यांना समजतील असं नाही. त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या संसारी लोकांसाठी, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी माऊलींनी हरिपाठ सांगितले. आणि आजचा जो निरूपणाचा अभंग आहे तो हरिपाठातला पहिला अभंग. काय सांगतात माऊली या अभंगात? माऊली म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधेला. एक क्षणभर देवाच्या दारात उभा राहा, चारी मुक्ती तुला मिळू शकतात. पुढे महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करू. देवाचं नाव घे, इतकं काही पुण्य लागेल की तुम्ही पोचू पण शकणार नाही किती पुण्याचं. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, हे मी नाही सांगत आहे, हे वेदशास्त्रात हेच सांगितलेलं आहे. आणि म्हणतात, व्यासांनी तर महाभारतात त्याचा पुरावा दिलाय, द्वारकेचा राणा पांडवांना. असा हा अभंग जो त्यांनी तुमच्या आमच्यासाठी लिहिलेला आहे, आज तो आपण निरूपणाला घेणार. तर काय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येणार. कोण राहतं देवाच्या दारात सतत? आपण जातो, देवळात जातो. कधी जातो? काही लोक रोज जातात, काही लोक सणावारी जातात, काहीतरी मागायला जातात, कधीतरी काहीतरी द्यायलाही जातात. आज प्रसाद द्यायचा आहे म्हणून, पण त्याच्या मागे काहीतरी ठरलेलं असतं. तर आपण जातो कशाला देवात? मग क्षणभर काय, तासभर बसतो ना, कधी तासभर बसतो, कधी 15-20 मिनिटं बसतो. मग कोणाकोणाला मुक्ती मिळाली आहे इथे? हो, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कोण होतात का? नाही. देवाचे द्वारी क्षणभर उभं राहिलं की मुक्ती मिळते. कशावरून? माऊली म्हणतात म्हणून. आमचा माऊलीवर विश्वास. फरक इतकाच आहे की माऊली नक्की काय म्हणताय ते कळून घ्यायला पाहिजे. पांडुरंग हरी वासुदेव हरी नाही कोणतं ते? पांडुरंग हरी वासुदेव हरी. तर माऊली म्हणतात, क्षणभर देवाच्या दारात राहा. देव म्हणजे कोण? आणि द्वार म्हणजे काय? मुक्ती म्हणजे काय? आणि क्षणभर म्हणजे काय? तर देव या शब्दाचा अर्थ तो दिव या धातूपासून आलेला आहे. जो प्रकाशमान तो देव, म्हणजे जो आपल्याला प्रकाश देतो तो देव. आणि मग त्याच्या द्वारात उभं राहायचं. त्या द्वारात भिकारी बसलेले असतात अनेक वर्ष, त्यांना मिळते का मुक्ती? आणि आपण आताच बघितलं, अनेकदा जातो, आपल्याला मिळाली का मुक्ती? तर द्वार म्हणजे मार्ग, साधनेचा दार, देवाकडे पोहोचायचा मार्ग. काय आहे बरं आपल्याकडे मार्ग? हा नरदेव, ते देव आणि साधना. ह्या द्वारात जर आपण उभं राहिलो तर ती मुक्ती मिळणार. आणि क्षणभर उभं राहायचं, ही चारही मुक्ती मिळणार. कुठल्या 4 मुक्ती आहेत? 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या. पहिली सलोकन, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्य. पहिली मुक्ती सलोकन म्हणजे काय? आता समजा इथे कोणीतरी क्रिकेटर आहे किंवा एअरपोर्टवर तुम्ही कुठल्या तरी सेलिब्रिटी दिसला. आपण काय करतो? सांगा बरं काय करतो? सेल्फी. होय, म्हणजे काय आपल्याला बरं वाटतं त्यांच्या बाजूला उभं राहिलं की आपल्याला बरं वाटतं. ती जवळी, ती सलोकता. सलोकता म्हणजे जवळी. मग समीपता म्हणजे काय? जवळ एक सेल्फी घेतली
आणि मग ते बोलले काय कसा आहेस, तू काय करतो. मग थोडासा वेळ असेल संवाद होतो, मग कोणी पण सेलिब्रिटी असेल. मग काय होतं, समजा त्यांनी तुम्हाला फोन नंबर पण दिला, तुमची फेवरेट सेलिब्रिटी बघा, फोन नंबर दिला, टेक्स्ट मेसेज एक्सचेंज केले, ते म्हणले तू काढलेला फोटो मला पण पाठव. ती समीप स्वरूपता म्हणजे काय, तर आता बघा आपापल्या प्रत्येक जण कुठल्या तरी क्षेत्रात असतं आणि आपला एक रोल मॉडेल असतं आणि मग त्याच्यासारखं आपण करायचा प्रयत्न करतो. गाणारे लोक कोणासारखं तरी गातात, डान्स करणारे कोणासारखं तरी डान्स करतात, क्रिकेट खेळणारे कोणासारखं तरी खेळतात, टेक्नॉलॉजीत काम करणाऱ्यांचं पण ते लॉंग मास्क वगैरे वगैरे असतंच, कुणाचं तरी कोणीतरी असतं आणि आपण त्यांच्यासारखं जमा तसं काहीतरी करावं. ती सर्व सायुज्यता या रोजच्या याच्यात येत नाही, त्याच्यात सांगता येणार नाही, पण ही सगळी सलोकता कोणाबरोबर करायची आहे, त्या परमेश्वराबरोबर करायची. अर्थ सांगायला सेल्फी ठीक आहे, पण ही सलोकता म्हणजे आपल्याला जवळ जायचं. कुणाच्या जवळ जायचंय, तर परमेश्वराच्या जवळ. कसं जाणार, आपलं काहीतरी एक आपण कसं भेटतो ते सेलिब्रिटीना किंवा एक काहीतरी एकत्र यायला काहीतरी कारण लागतं ना, तिथं जाऊन ती सलोकता शक्य असते. आता त्या परमेश्वर आणि आपण एकत्र यायचं काय साधन, ते कुठे असतील, जिथे त्यांना बरं वाटतं तिथे ते असतात. जिथं परमेश्वराला बरं वाटतं ती जागा आपण निर्माण केली किंवा जिथं देवाला बरं वाटतं तिथे आपण गेलो तर सलोकता साधणार आहे. आणि त्या जागा कुठल्या जिथं देवाला बरं वाटतं, तर संतांचा संघ. पहिली सलोकता मुक्ती मिळण्यासाठी तशा ठिकाणी जावं लागणार. मग क्षणभर म्हणजे काय, आपला क्षण तोच क्षण, फक्त कसा साधायचा, तर स्वतःला पूर्णपणे विसरून जर आपण देवाजवळ जाऊ शकतो एक क्षण, तर तो क्षण ज्ञानेश्वर महाराज सांगतात क्षणभरी जे म्हणताय ते असं की स्वतःला पूर्णपणे विसरून तिथं जायचं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, देहाभिमानाचे दृढपण तेची बद्धतेचे लक्षण, देहाभिमानाचे निरसन तेची मुक्तता जाणावी. म्हणजे हा देहाचा अभिमान घेऊन जर जोपर्यंत आपण चालू आहे तोपर्यंत तो क्षण साधणं शक्य नाही. देहाभिमानाचे पूर्ण निरसन झालं पाहिजे. जोपर्यंत दृढपणे हा देह माझा आहे, मी आहे, तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. देहाभिमानाचे दृढपण आहे तोपर्यंत शक्य नाही, पण त्याचं निरसन झालं तर मग मुक्तता शक्य आहे. आणि त्या मुक्तीबद्दल ज्ञानेश्वर महाराज बोलतात. मग काय म्हणतात, अहो कोणाला वेळ आहे एवढा विचार करायला, रोजची कामं संपत नाही आणि म्हणे देवासमोर बसून साधना करा. मग एवढा क्षण आपल्यामध्ये येण्यासाठी कितीतरी मेहनत करायला पाहिजे. जी जागा देवाला आवडते तिथे जा, एवढं सगळं करायला आहे का आपल्याकडे? नाही. आपण साधी संसारी माणसं, रोजची कामं संपत नाही तर हे कसं करणार, ही साधना कशी करणार? मग ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा विठ्ठल 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 सुरुवातीला. आठवा बरं, मुलांना कुठली गोष्ट सांगताना कोण कोण एकदा सांगतं? सगळं आधी दोनदा कर बरं, कर बरं, झालं का, झालं का, उठा उठा, सगळ्यात सुरुवात तिथेच होते. जसं आईला माहिती असतं एकदा सांगू
सहसा क्षण साधणं. मग काय करायचं तर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर. कशावरून परत आठवा परत प्रल्हादाची गोष्ट. काय केलं होतं प्रल्हादाने? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा जपच केला होता ना सतत. म्हणून त्यांचं रक्षण करायला परमेश्वर अवतार बदलून आले होते. नरसिंहाच्या अवतारात खाली आले होते. कशासाठी? ओम नमो भगवते वासुदेवाय. वाल्मिकींची गोष्ट कोणाला माहिती नाही? त्यांनी तर उलटा जप केला, सरळ जमला नाही म्हणे. तरी शेवटी झालं काय? नामस्मरण झालं म्हणून वाऱ्या कोणीचा वाल्मिकी झाला. कशाने झाला? तर नामस्मरण. म्हणून माऊली पण आपल्याला सांगतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करा. मग कसं करायचं आपण? आपल्याला जमणार का ते? कसं नाम घ्यायचं? तर म्हणतात असोनी संसारी. संसारात आहात ना तुम्ही, ठीक आहे. जिव्हे वेगून करी पटा 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 म्हणायचं. बघूया म्हणून सगळ्यांनी म्हणायचं आणि जोरात म्हणायचं. विठ्ठल 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 वेदशास्त्र उभरी बाई असला. वेदशास्त्राने बाया सरसावून सांगितलंय की हे खरंय, हे असंच करायचंय. हाच मार्ग आहे मुक्तीचा, हाच मार्ग आहे परमेश्वर प्राप्तीचा. आणि मग पुढे म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकूणे काय द्वारकेचे राणे पांडवा. जेव्हा संत एखादा शब्द वापरतात ना, तो उगीच कुठलाही शब्द कधीही वापरतात. प्रत्येक शब्द त्यांचा तोंडून मापूनच असतो. आता इथे कृष्ण म्हणू शकले असते, गोविंद म्हणू शकले असते, नारायण म्हणू शकले असते. काय म्हणले माऊली? द्वारकेचे राणे. काय सांगायचंय? अरे राजा आहे तो तिथला, सोन्याची द्वारका आहे ती, तिथं त्याची सत्ता आहे, तिथं रुक्मिणी आहे, तिथे सगळं आहे. ते त्याला सोडून आणि काय करत होते? तर पांडवांच्या घरी आणून राहिले होते. काय होतं त्यांच्याकडे? राजा झाल्यावर नव्हते येऊन राहिले. जेव्हा ते कष्टात होते तेव्हा ते अर्जुनाचा सखा म्हणून तिथे येऊन राहिले. का माहितीये? एकदा हाच प्रश्न रुक्मिणी कृष्णाला म्हणाली, मी तुला किती आवडते? कृष्ण म्हणाला, मला तू अर्जुना एवढी आवडतेस. कठीण उत्तर आहे. रुक्मिणी म्हणली काही ते अर्जुन रुक्मिणी एवढा आवडतो म्हणला असतास तर ठीक आहे, मी तुला अर्जुना एवढी आवडते का? नाही तसंच आहे. पण का म्हणजे तो का तुला एवढा प्रिय आहे? म्हणजे चला आपण अर्जुनाकडे जाऊया. रात्रीच्या वेळी नाही जाऊयात म्हणून. रात तर आल्यालाच होता, बघायलाच पाहिजे अर्जुनाकडे. गेले अर्जुनाकडे. अर्जुन झोपले नव्हता. द्रौपदी होती जागे अजून. अर्जुन झोपला म्हणे, उठवू का? म्हणे नको नको उठवू नको, फक्त जाऊन आम्हाला त्याला बघायचंय. म्हणून जिथे अर्जुन झोपलेला असतो तिथे येतात. आणि जेव्हा तिथे येतात तेव्हा त्याच्या रोमारोमातून रंध्रातून एक आवाज येत असतो, श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण.
रुक्मिणी काहीच बोलत नाही घरी. पण म्हणून या अर्जुनासाठी काय करतात कृष्ण? तर आता गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाभारताचं युद्ध सुरू होतं आणि एक दिवस दुर्योधनाने पितामह भीष्मांना सांगितलं, आता बास, तुम्ही काय करताय ते, उद्या अर्जुन संपला पाहिजे. तर भीष्म पितामह म्हणतात, अर्जुन नाही संपला, पण इतका संहार करीन की पांडवांची पळता भुई तोडू आणि किंवा त्या कृष्णाला चक्र उठवायला हातात धरायला लागलं, त्याला हातात शस्त्र धरायला लावीन, एवढा संहार मी उद्या करा. तेव्हा दोन्ही दोन तट असले तरी बातम्या पसरायच्याच. पांडवांकडे ही बातमी आलेली होती की उद्या काय होणार आहे त्याची. कृष्ण जागा रात्री, आता उद्या काय करायचं या प्रश्नात. अर्जुनाशी बोलायला पाहिजे म्हणून गेला अर्जुनाच्या शिबिकेत. झोपी गेलेला होता अर्जुन. झोपला होता, मस्त बोलत होता. कृष्णाने त्याला उठवलं, उठा, काय झालं? आणि तुला कळलं नाही का? आणि काय कळायचं? तर म्हणे, अरे भीष्माने प्रतिज्ञा केली आहे. माहितीये, मग झोपतोयस काय? अहो म्हणे, मी झोपू नको तर काय करू? ज्याच्या काळजीने तुम्ही स्वतः रात्री जागे आहात त्या माणसाने स्वार्थपणे झोपावं नाही तर काय करावं? गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि द्वारकेचा राणा पांडवा. म्हणून या अभंगात जे आपल्याला माऊली सांग, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधियेला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उघरी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपला पूर्वरंग संपला. वैशाली, तर आता मध्यंतरात आपण भजन करूया. तिथे कोणीतरी उठेल का बुक्का सगळ्यांना लावायचा आहे आणि कीर्तनकाराला हार घालतात. जे पहिल्यांदा उठतात त्यांच्यासाठी तो हार कीर्तनकारासाठी नसतो. या गादीला नारदाची गादी असं म्हणतात, त्यामुळे तो हार त्या गादीसाठी असतो. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण
गंगाखेड हे मराठवाड्याचं गौतमी म्हणजेच गोदावरी नदीच्या तीरावरचे छोटंसं गाव. एका छोट्याशा झोपडीत पुरुषा नावाची एक स्त्री संध्याकाळच्या वेळी भाकऱ्या थापत बसली होती आणि तिची पोरगी समोजन ती आणि तिचे बाबा जेवायला बसले. आई भाकऱ्या थापत होती, गरम गरम वाढत होती. एक छोटंसं खोपटं होतं, खायला काय होतं, मीठ भाकर किंवा काहीतरी पिठलं असेल फार फार. आणि एक घास खाता खाता परत एकदा जनीनं गळा काढला, मला पंढरपूरला जायचंय. आई म्हणजे आधी जेवून घे. कसे बसे 2 ग्लास गिळले, घोषा तोच परत एकदा सुरू लावला, मला पंढरपूरला जायचंय आत्ता. विचारने पानावर बसून रड्या बिडायचं नाही. अन्न देव असतो, देवाचा अपमान करायचा नाही. कसे कसे ते ताटातले 2 घास खाल्ले, पानाला नमस्कार केला आणि निघून गेले. बाहेर गेली, घोंगडीवर अंग टाकलं, चालेच होते हुंके, मला पंढरपूरला जायचंय. जेवण आटोपली, त्या फाटक्या पदराला हात पुसत पुरुषा बाहेर आली. बाबांचं नाव दमा. काय हट्ट घेतलाय हो पोरीनी, पंढरपूरला जायचं म्हणतेय. दोघे विचार करत होते, कारण नवसानं झालेली ही मुलगी पंढरपूरला तर न्यायचंच होतं. आता कल्पना करा, इतकी जुनी गोष्ट, तिच्या आई वडिलांचं कसं आयुष्य होतं, एवढे किती आपल्याला धागेदोरे तरी मिळणार. पण नवसाची ती मुलगी होती आणि परमेश्वराला अर्पण करूयात असा आई वडिलांचा विचार येईल. पण एवढी लहान, जेमतेम 6-7 वर्षाची होती. आई वडिलांचा विचार होता, थोडं मोठं होऊ द्यावं आणि मग यावं पंढरपूरला. पण जनी कसली ऐकायला, जनीचा एकच गोष्ट, मला पंढरपूरला जायचंय. दुःखी जनीसी सांगती माय बाप, दुःखी जनीसी सांगती माय बाप, लहान अग तू चालणे माता, लहान अग तू चालणे माता. भक्त जनीला ते बोल ऐकवे ना, भक्त जनीला ते बोल ऐकवे ना. म्हणे आता मज पंढरीसल्या, म्हणे आता मग पंढरीसल्या, म्हणे आता मज पंढरीसल्या. हट्ट करून बसले होते. आई वडिलांनी समजावून पाहिलं, पण ते आई वडील तरी कोण होते, ज्यांनी देवाला लेकरू द्यायचं कधीतरी बोललेले आई वडील. तेही पांडुरंगाचे भक्तच होते. म्हणजे काय परमेश्वराच्या मनात आहे ते घडेल, जाऊयात. आता गंगाखेड पासून पंढरपुरापर्यंत चालायचं काही सोपं नाही. त्यात छोटी मुलगी बरोबर न्यायची, थोडं लवकरच निघायला पाहिजे. आषाढात पोचायचं म्हणजे वैशाखात निघायला पाहिजे, ज्येष्ठात निघायला पाहिजे. कधी येतो वैशाख ज्येष्ठ? उन्हाळ्यात. रणरणत ऊन होतं, पण पंढरपूर पर्यंतची वाटचाल होती. पण वारीचे दिवस होते. जिकडे बघावं तिकडे लोक वारीला निघाले होते आणि सगळेच गात होते, विठूचा गजर धरला, विठ्ठला रोला, विठूचा गजर धरला, विठ्ठला रोला. वाळवंटी चंद्रभागेचा नाव मांडला, वाळवंटी चंद्र
हळूहळू एकदा ते पंढरपूरला पोचले. पंढरपूरला पोचले. दूरूनच त्या कळसाचं दर्शन झालं, चंद्रभागेचं दर्शन झालं आणि चंद्रभागा अवलोकिता जनी हर्षणी तत्वता घाटिरे तिने दंडवता कळस दृष्टी पडताची. त्या पंढरपूरच्या देवळाचा कळस बघितला जनाबाईनं आणि कोण आनंद, मला विठ्ठल रुक्माईला बघायला मिळणार आहे. तिघांनीही चंद्रभागेत स्नान केलं. त्या थंडगार स्पर्शाने अंग सगळ्यांचं शहारलं. फक्त कारण प्रत्येकाची वेगवेगळी. आई वडिलांच्या मनात कुठेतरी कसल होता, इथं पोरीला सोडून जायचंय, त्या चंद्रभागेच्या स्वाधीन करायचंय, त्या विठ्ठलाच्या स्वाधीन करायचंय. आणि जनीचा आनंद तर गगनात मावत नव्हता, मला विठ्ठलाला बघायला मिळणार आहे. वारीच्या वेळचं ते पंढरपूरचं वातावरण ज्यांनी पाहिलं त्यांना माहिती, त्यांना तो आनंदही माहिती, त्यांना तो सोहळाही माहिती. नुसता गजर, नामस्मरण, दिंड्या, पताका, आहा, आनंदात 3-4 दिवस गेले जनीचे. पण देवदर्शन मात्र पायरीवरूनच. एक दिवस रात्री झोपी गेले असेच कुठल्या तरी आसऱ्याला. आणि रात्री ह्या जनीला छोटी होती, 7-8 वर्षाची अजून. जाग आली, बघते तर आई बाबा आजूबाजूला नाही. अरे बापरे, आकड्याची वेळ झाली की काय, आणि मला इथेच टाकून आई बाबा एकटेच गेले काकड आरतीला. पहिला मनात आलेला प्रश्न. म्हणून पळत 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 ती पण देवळाकडे गेली आणि उभी राहिली त्या सगळ्या गर्दीत. अशा 2 लोककथा आहेत. एक कथा असं सांगते की तिचे आई वडील तिला विठ्ठलाला समर्पण करून गेले. दुसरी लोककथा असंही सांगते की तेव्हा पंढरपुरात पटकी म्हणजे कॉलराची साथ आणि त्यासाठी तिचे आई वडील गेले. अशा 2 लोककथा. त्या लोककथा कुठून येतात तर अभंगांच्या आधाराने येतात. जे संत साहित्यात ते अभंग सापडतात त्या आधाराने त्या लोककथा पडतात. पण आई वडील दिसले नाहीत हे मात्र खरं. विठ्ठलाच्या पायरीवर बसली, थोडा वेळ आनंदाने विठोबाकडे बघितलं. हा तीच मूर्ती सावळी, तोच आनंद, हेच तर बघायला आली होती. पण किती वेळाशी बसणार. आई वडीलही दिसत नव्हते. घाबरली, रडायला लागली. आता थोडा सूर्य उगवायला लागला होता. सूर्योदयाची वेळ म्हणजे उठायची वेळ. सडा रांगोळ्या चाललेल्या होत्या. लोक लगबगीने आपापल्या कामाला जात होते. आणि त्या सगळ्यांमध्ये दामाची शेठ सगळं आपलं स्वतःचं अंगी उरकून रोजच्या नियमाप्रमाणे 12 बदली, डोक्याला पगडी, उपरणं, त्यांचा रोजचा तो वेश. पटा तोंडाने राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणत देवळाकडे आले. सवयीप्रमाणे देवदर्शन घेतलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि आता जायचं घरी. आपली कामं करायची, न्याहारी करायची, रोजच्या उद्योगाला लागायचं या विचाराने बाहेर आले. बघतात तर काय, कुठेतरी एक रडण्याचा आवाज. कुठेतरी कोणीतरी रडतंय. सद्गृहस्थ होते. बघितलं तर दाराशी एक छोटीशी मुलगी पायरीवर, जनी आत नव्हती गेलेली देवळात, बाहेरच पायरीवर बसून रडत होती. कामाची शेट्टीच्या जवळ आले. म्हणले, का गं बाई, कोण तू? अशी सकाळच्या वेळी एकटीच का रडत बसलीस? एक प्रेमाचे 2 शब्द आले ना की भावना अजून उफाळतात. रागाच्या असो, दुःखाच्या असो, नाहीतर आनंदाच्या असो. प्रेमाचा शब्द
इथं कशी? पांडुरंगाला बघायला आले होते. बरं मग तू कुठली ते पण सांगता येईना. का नव्हती? बरं भूक लागली आहे का तुला? हा शब्द थोडासा परिचित होता. ही आपली रडते आहे म्हणजे चल आपण शोधू हा तुझे आई बाबा, म्हणून तिला समजावली आणि आपल्या बरोबर घरी घेऊन आले. आल्या आल्या दामाजींची पत्नी कोण आहे? हे कोण? काही नाही, मंदिरात होती, रडत होती, घेऊन आलो, भूक लागली असेल. का घरात खाणारे कमी आहेत, अजून एक खायला घेऊन आला? कठीण परिस्थिती ना माणसाला सगळं शिकवत. जनाबाईच्या लक्षात आलं एक चिडले, मी इथे येणार, त्यांना त्रास होणार माझ्यामुळे असं त्यांना वाटतंय, म्हणून ते चिडल्यात असं तिला वाटतं. लहानगी जनी म्हणाली, काळजी नका करू आई, काय ते तुमच्यातलं उरलेलं उष्टमाष्ट खाईन मी, राहू दे मला इथे, तुमची कामं करीन, आई बाबा सापडतील तोपर्यंत राहू दे. दामाजी पंतांचीच पत्नी होत्या त्या. ठीक आहे म्हणल्या, किती चिडल्या तरी घर तसंच असतं. हे दामाजी पंत कोण? दामाजी पंत संत नामदेव महाराजांचे वडील. जेव्हा जनी तिथे आली तेव्हा अजून नामदेव महाराजांचा जन्म सुद्धा व्हायचा होता. संत जनाबाई नामदेवांपेक्षा वयाने मोठ्या. आता आई वडील शोधायला पाहिजे तिचे. दामाजी पंतांनी यस्करांना बोलवलं. यस्कर म्हणजे माहिती काढणार. म्हणजे 2 दिवस पूर्वी ही मुलगी देवळात सापडली, जरा शोध लावा बघा कोणाची आहे ती. यस्कर गेले आणि आले 3-4 दिवसांनी. बसले, आला तो माणूस आणि असा उकेटवा बसला खाली मान घालून. दामाजी पंतांनी त्याला गोड पाणी दिलं. म्हणे बोला, सापडलं का काही? कळलं का कोणाची बोरती? कशाला ठेवून घेतलायत आपण तुम्ही घरात दामाजी? अरे आहे कोण सांग ना. अहो गंगाखेडच्या अस्पृश्य वस्तीतली मुलगी आहे ती. आई वडील सोडून गेले. दामाजी पंतांनी यस्करांना ठरलेले पैसे दिले आणि अजून 4 पैसे जास्ती दिले. इथं बोला, कुठं बोलू नका, या. कारण तिला घरात ठेवली होती. आता जनाबाई त्यांच्याच घराच्या मागे एका छोट्या अशा कुणाच्या झोपडीत राहायच्या आणि सांगितल्याप्रमाणे नामदेव महाराजांच्या घरची कामं करायची. आता हळूहळू नामदेव महाराज मोठे व्हायला लागले होते. जनाबाईंनी त्यांना अगदी लहानपणापासून बघितलं होतं, पण ते पण वरतून काहीतरी घेऊनच आलेले संत होते. ते अगदी लहान होते. एकदा दामाजी पंत त्यांना म्हणले, जा बाबा, आज मला कुठं जायचंय, तू देवाला दुधाचा नैवेद्य दाखव, देवाला दूध प्यायला दे आणि घरी ये. नामदेव महाराज गेले देवळात, म्हणले दूध प्या. आता पांडुरंग दूध पिणार का? नामदेव महाराज हटून बसले होते. तू रोज माझ्या बाबांच्या हातचं दूध पितोस, माझ्या कसं नाही पिणार? आणि पांडुरंग नामदेवांच्या हातचं दूध प्यायला होते. छोटीशी नामदेवांची ही करमणूक, ही देणगी परमेश्वराची, ही भक्ती त्यांची. कारण हा विश्वास होता देव दूध पिणार, म्हणून प्यायले. आम्ही नैवेद्य ताबडतोब उचलतो, आम्हाला माहिती असतं, किंवा किंबहुना आपल्याला त्याच विश्वासाने नैवेद्य दाखवतो की हा खाणार नाही. पण नामदेवांनी त्या विश्वासाने केले होते की हे दूध परमेश्वर पिणार. हो, किती त्यांची सगळ्या जीवाशी एकरूपता होती. तर एकदा नामदेव महाराजांना आईने सांगितलं, लहान होते, की जरा पिंपळाचं साल घेऊन ये, काहीतरी औषधासाठी हवं होतं. नामदेव महाराज गेले, पिंपळाच्या झाडाजवळ गेले, त्या झाडाकडे बघितलं आणि आता साल काढायची. बापरे, झाडाला तेवढं दुखणार, किती दुखेल बरं. म्हणून स्वतःच्या हाताची साल काढली, बघितलं किती दुखतंय आणि मग पिंपळाची साल
साल घेऊन आले होते. फार गोड गळ्यांनी नामदेव महाराज भजन गायचे आणि जनाबाई ते ऐकायच्या. फार लवकर त्यांनी ठरवून टाकलं होतं जनी नामयाची दास. नामदेव महाराज म्हणायचे, अमृताची गोडी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. आणि मागच्या खोपटातून दळण दळता दळता जनाबाई म्हणायच्या, ये गे विठा बाई, ये गे विठा बाई. असं त्यांचं ते सुंदर आयुष्य चाललेलं होतं. आणि एक दिवस जनाबाईंनी बघितलं तर नामदेव महाराज तर त्यांनी विचारलं की दासीला नाही का गुरुमंत्राचा अधिकार? ते म्हणजे आहे ना. काय आनंद झाला होता जनाबाईला की आपल्यालाही गुरुमंत्र मिळणार. आणि जनाबाईचं आयुष्य कसं होतं? दिवसभर बाहेरची कामं करायची आणि नित्य हाची कारभार मुखे हरी निरंतर. अहो असं सांगतात की जनाबाईंनी ज्या गोऱ्या थापलेल्या असायच्या ना, त्या जर कानाला लावल्या तर त्याच्यातूनही नाद यायचा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण जनाबाई देवळात जाऊ शकल्या नव्हत्या. अधिकार नाही दासीला देवळाची पायरी चढायचा, म्हणून दर्शन पायरीवरून. पण जेवढं दर्शन भक्ताला देवाचं हवं असतं ना, तेवढंच दर्शन देवालाही भक्ताचं हवं असतं. म्हणून झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, हाती घेऊन पाटी घेऊन या शिरी, नेऊन या टाकी दुरी, देव भक्तासी भूलला, नीच कामे करुणा जला, जनी म्हणे विठोबाला, काय उतराई तुला. तू नाही येऊ शकत, मी येतो. जनाबाई बरोबर जनाबाई केर काढायची, कचरा पांडुरंग नेऊन टाकायचा. जनाबाई गोऱ्या थापायच्या, पांडुरंग जमा करू लागायचे. जनाबाई दळण दळायची, पांडुरंग त्याच्यात दाणे घालायचे. तिच्या बरोबर पांडुरंग दळायला येत होते म्हणे. ही तिची आता पात्रता झाली होती. आणि एक दिवस तिने बघितलं तर नामदेव महाराज काहीतरी गडबडते, सामान वगैरे. हो, कुठे चालले नामदेव महाराज? मी ना तीर्थावळीला जातोय, तीर्थक्षेत्राला जाणार. एकटे? छे छे, ज्ञानेश्वर महाराज आहेत बरोबर, निवृत्तीनाथ आहेत, सोपानदेव आहेत, मुक्ताई आहे, मला पण द्या ना. नामदेव म्हणले चला. 12 वर्षाची तीर्थावळी या सगळ्या संतांनी केली होती. फार उत्तरेत जाऊन आले होते आणि 12 वर्षानंतर पुन्हा नामदेव महाराज आले होते ते पंढरपुरात. पांडुरंग 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 पांडुरंग. नामदेव महाराज आपला त्याच्यानंतर काही वर्ष गेली. आता ज्ञानदेव माऊली समाधीस्थ झाल्या होत्या. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई सगळ्यांनी समाध्या घेतल्या होत्या. नामदेवांचं चित्त उत्तरेतून काही इकडे येत नव्हतं. जनाबाई तिचं आपलं पुन्हा सुरू झालं रोजचं आयुष्य. दळण कांडण, 4 घरची कामे करणं आणि रात्री ओव्या गाणं. दिशा उजळल्या गेला कुंभ आरवून,
दिशा उजळला गेला कोंबडा हरवून. सूर्याचे किरण येती डोंगरामागून. सूर्याचे किरण येती डोंगरामागून. जनाई पैसवी वाटावरी तळायाला. जनाई पैसली जात्यावर दळायाला. पांडुरंग सखा एकटीच्या मदतीला. पांडुरंग सखा एकटीच्या मदतीला. घरच्या पिठाची वाकरी देव देवा. घरच्या पिठाची भाकरी देव देवा. गोडी अमृताची पांडुरंगा वाटेवा. गोडी अमृताची पांडुरंगा वाटेवा. आयुष्य पुन्हा सुरू. फक्त फरक आता थोडासा हा झाला होता की आता नामदेवांच्या बरोबर जनाबाई कीर्तनाला साथ द्यायला उभं राहायला लागल्या होत्या. कोणाला बघवतं? सगळ्यालाच हे बघवत नाही. जनाबाई जेव्हा उभ्या म्हणायच्या ना तेव्हा असं वाटायचं कधी कधी की त्यांच्या बरोबर आणि कुठला तरी आवाज येतोय. हे बरोबर नाही हा, जनीचं चरित्र बरोबर नाही. तेव्हा त्या लोकांना शंका. गेले एक दिवस तिच्या कोपटात घर कुठे होतं, कोपटं होतं, ते दारातून सगळं दिसत. तरी जने कोण आहे आतमध्ये? कोण नाही. पांडुरंग येतो माझ्या बरोबर गायला. पाट्यात ते म्हणू नकोस. आत कोण आहे सांग. येऊन बघा. आत कोणीच नव्हतं. जनाबाईंचा नामाची साधना इतकी झाली होती की अनाहताचा आवाज दुसऱ्यांना पण ऐकू येऊ लागला होता. अशीच कथा विवेकानंदांच्याही आयुष्यात सांगतात की तेव्हा ते एकटेच ओंकार लावायचे किंवा जनाबाई एकट्याच जेव्हा काही म्हणायच्या तेव्हा दोन आवाज येतात असं म्हणायचं. पाटील कुलकर्णी आले, घरबीर बघितलं पण काहीच सापडलं नाही. ठीक आहे, यावेळेस काही मिळालं नाही. काही दिवस गेले. एक दिवस नामदेव महाराज जनाबाईला म्हणे, जनाबाई देवांचं काम करायला पाहिजे नाही? म्हणजे हो करायला पाहिजे. तो येतो ना रोज माझी कामं करायला, मला पण त्याची कामं करायला पाहिजे. पण जेव्हा पाहावं तेव्हा भक्तांचीच कामं करतो. माझ्या बरोबर दळायला येतो आणि कोणाबरोबर शेतावर जातो म्हणे. पुढे जाऊन कबीराचे शेले पण विणले होते म्हणे. याचं काय काम? जनाबाईला प्रश्न पडला. हा याचं काम काय? हा तर विटेवर उभा विटेवर या. देवाचं काम काय असतं नामदेवा? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय काम असतं देवाचं? या 3 कामासाठी अवतार घेतो म्हणतात. परित्राणाय साधूनां, चांगल्या लोकांचं रक्षण करणे. विनाशाय च दुष्कृतां, जे जे वाईट काम करतात त्यांचा नाश करणे. आणि धर्माची स्थापना करणे. याच्याही देवाची कामं. मग आपण करायला पाहिजे ना जने देवाची कामं? हो, करायला पाहिजे. काय करू सांगा? म्हणजे पुन्हा मी उत्तरेत जावं म्हणतोय. पुन्हा एकटेच? हो. तू बघितलंस ना काय परिस्थिती होती? हा 1200चा काळ आहे. आक्रमण वायव्य सरहद्दीवरून सुरू झालेली होती. त्याची चुणूक 1100 सालपासून सुरू झाली होती आणि त्याच्यासाठी देशाला तयार करायची गरज होती ही नामदेव महाराजांनी ओळखली होती. नामदेव महाराज खूप वर्ष पंजाबमध्ये होते आणि त्यांच्या गुरुग्रंथ साहेबामध्ये सुद्धा
नामदेवांचे अभंग आहेत. नामदेवांच्या रचना गुरुग्रंथ साहेबांमध्ये पण आहेत. जवळजवळ 25-30 वर्ष नामदेव महाराज उत्तर आहेत. त्यांनी जनीला म्हटलं, सांभाळणार ना ग जने, तू पंढरपूर सांभाळायला पाहिजे. ही येणारी वारी, ही पंढरपूरची परंपरा, ही कीर्तन, हे अभंग, या दिंड्या, हे सगळं करशील तू. तुम्ही म्हणत असाल तर करी. आता नामदेव महाराज नव्हते, पण जनाबाई कधी कधी स्वतः कीर्तनाला उभी राहावं लागली होती. कधीतरी ती नामदेव महाराजांचा अभंग घ्यायची. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. कधीतरी नामदेव ज्ञानेश्वर महाराजांची ओवी घ्यायची. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसे करुणा येईल तुझी. कधी नामदेवांची अभंग तर कधी नामदेव महाराजांची ओवी. पण आता जनाबाई कीर्तन करू लागली होती. एक दासी आता वाळवंटात कीर्तन करत होती आणि खूप लोक तिच्या संगत होते. ते तिच्या बरोबर गाऊ लागायचे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. भोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जनीची कीर्तन आता वाळवंटात रंगत होती. पण जेवढे लोक आनंदाने ती कीर्तन ऐकत होती, तो भक्तिरसात न्हाऊन निघत होती, तेवढेच काहीतरी करंटे, ईर्ष्या ठेवणारे असतातच ना. चांगलं काय एवढं सोपं आहे का? काहीतरी व्हायला कुणाला तरी या जनीचं पाव गेला. दासी आहे ती, एक स्त्री आहे. ती आम्हाला सांगणार, ती आम्हाला अध्यात्म शिकवणार, ती नामदेवांचे अभंग समजवणार. नाही नाही नाही, काहीतरी करायला पाहिजे. जनाबाई जेव्हा अभंग म्हणायची, जनाबाई जेव्हा दळण दळायची, तेव्हा काय व्हायचं रात्रीचं? तर पांडुरंग सखा मदतीला येत होता. आता तो सगळा नटलेला सजलेला परमेश्वर तशा अवस्थेत थोडी दळण दळणार आहे. शेला काढून ठेवायचा, दागिने काढून ठेवायचा, दळण बिळण झालं की परत आपला नेहमीचा पोशाख करून देवळात जायचा. आज राजा आला होता देवळात आणि त्यांनी पांडुरंगाला दाग दागिन्याचा साज केला होता. पुण्या करंट्यानी त्यातला हार काढला आणि जनाबाईच्या पोटात नेऊन टाकला. हे खरं की त्या दिवशी दळता दळता दळण थोडं जास्ती होतं. परमेश्वराने नेहमीसारखा शेला काढला. आज जरा जास्ती दागिने होते राजाने घातल्यामुळे, ते दागिने काढले आणि दळता 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 थोडा उशीर झाला. लक्षात आलं, अरे बापरे, आकड्याची वेळ झाली आहे. म्हटल्यावर पटापटा हाताला लागेल तेवढे दागिने घातले आणि उभे राहिले जाऊन आपल्या जागेवर. काकडा सुरू झाला. ये ग विठ्ठले म्हणा, ये यो विठ्ठले माझे आरत्या कसले म्हणताय? बघितलं का पांडुरंगाकडे? काल राजाने हार घातला होता. पुजारी वेडे पिसे झाले. पांडुरंगाचा हार चोरी जातोय. हे नाही बरोबर. हे देऊळ आहे. चोऱ्या माऱ्या होत असतील पण परमेश्वराकडे चोरी, आणि तेही पंढरपुरात.
सगळेच वेडेपिसे झाले. शोधा, आत्ताच्या आत्ता शोध लागलाच पाहिजे की पांडुरंगाचा हार गेला कुठे. सापडला ना, हार सापडला जनाबाईच्या खोपटात. माहिती होतं कुठं शोधायचं. ही जनी, आता ती जनाबाई नव्हती बरं का, ही जनी सकाळी कीर्तन करते आणि रात्री हे धंदे चोरी ही पांडुरंगाकडे. शोभते का ग जनी तुला? अहो मी नाही केली हो चोरी. मग हार कसा आला तुझ्याकडे? हे बघा, पांडुरंग इथे दळायला येतो माझ्या बरोबर रात्री. तो दागिने काढून ठेवतो. विसरला असेल. तू सांगणे आम्ही ऐकतो. हो खरंच येतो. कोण विश्वास करणार? त्यांच्याकडे तर येत नव्हता. नाही, हे शक्य नाही. देव तुझ्याकडे येणं शक्य नाही. का? मी सतत त्याचं नाव घेते. मी त्याची भक्त आहे. तो जातो भक्तांकडे. तुम्हाला माहिती आहे ना, तो दगडाचा देव तुझ्याकडे आला म्हणतो. मानून का दगड द्या मम विठ्ठलाला, तो भक्त वत्सल प्रभू हरी दूध प्याला. अहो माहिती आहे ना तुम्हाला, नामदेवांच्या हातचं प्यायला ना दूध. मग माझ्या हातचं का नाही? माझ्याकडे का नाही येणार? नाही, तो दगडाचा देव. ती म्हणली, मग ती पुजाऱ्यावर चिडली. अहो तुम्ही रोज त्याची पूजा करता देव म्हणून त्याला दगड म्हणता? कसं शक्य आहे? कोण ऐकणार होतं? कोणीच ऐकेना. आणि विषय गंभीर होता. चोरी देवळात झालेली होती. ह्या गुन्ह्याला शिक्षा एकच, जनाबाईला सोळी द्यायचं. याला कोणीही थांबवू शकत नाही, कारण खूप मोठी गोष्ट आहे. देवळात चोरी झालेली आहे. मुद्देमाल सापडलेला आहे. जनाबाईचे भक्त होते त्यांनाही काही बोलता येत नव्हतं. असं कसं झालं? जनाबाईकडे हार कसा सापडला? तयारी झाली जनाबाईला सोळी द्यायची. लोखंडाचा सूळ भरला गेला. याच्या रक्ताच्या चळकांड्या होतात सुई दिल्यानंतर. म्हणून त्यांना आधीपासूनच असे लाल वस्त्र घालतात, गळ्यात फुलांच्या माळा, गुलाब गळलेला. आणि जनीची गावातून धिंड काढली, कारण दहशत बसली पाहिजे. अशी चोरी कोणी केली नाही पाहिजे म्हणून जनीची गावातून धिंड काढली होती. जनी काय करत होती? जनी म्हणत, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणाले, अरे देवा, हे असं होऊ देऊ नकोस. भक्तावर आलाय तुझ्या जनीला तू वाचवायला नाही का येणार? यायला पाहिजे तुला, नाही तर भक्ताचं कसं व्हायचं? असं करत करत ती मनातून देवाचा धावाट करते. कारण जनाबाई म्हणजे नित्य हाची कारभार मुखे हरी निरंतर. तेव्हा तोंडातून तर नाव संपतच नव्हतं. परमेश्वराचा धावा चालला होता, स्वतःसाठी नाही, भक्ताला तू वाचवलं पाहिजेस म्हणून. आणि जनाबाई सुळापर्यंत पोहोचले. आता जनाबाईंना सोळी द्यायचं. जनाबाईचे हात लागले. जनाबाई म्हणल्या, माझे हात सोडाल का? कशाला? तर म्हणे, हो, आपण जेव्हा देवळात जातो ना तेव्हा पायरीलाही नमस्कार करून जातो. आता हे माझं द्वार आहे. हा सूळ हेच माझं देवाकडे जायचं द्वार आहे. मला विचार करतात, म्हणते मला नमस्कार करू द्यावं सोळाला. पायरी आहे ती माझी परमेश्वराकडे जायची. चल ठीक आहे. जनीचे हात सोडले जातात. दोन्ही हाताने
जनाबाई त्या सुळाला स्पर्श करतात मात्र हात लागता जनाईचा पाणी होय सुळाचे. अरे हात लागता जनाईचा पाणी होय सुळाचे. श्री विठ्ठल तो दर्शन देई, श्री विठ्ठल तो दर्शन देई, शक्तीने स्वरूपाचे, शक्तीने स्वरूपाचे. त्या सुळाचं पाणी पाणी झालं आणि तिथं विठ्ठलाची मूर्ती आली. हे बघितल्यानंतर मात्र ज्यांनी ज्यांनी जनाबाईवर हार घेतला होता त्यांचं पाणी पाणी नक्की झालं. घाबरले. त्यांना जनाबाईची योग्यता कळली आणि सगळ्यांनी तिचा जय जयकार केला. संत जनाबाई की जय. होतो का असं दगड त्या लोखंडाच्या सुळाचं पाणी होईल का? हो. जर तो हात जनाबाईचा असेल तर सुळाचं पाणी होऊ शकतं. नाही पटत? मला सांगा, कोणाचं तरी खूप पोट दुखतंय, अपेंडिक्सचा अटॅक आहे, सगळी शस्त्र दिली तुम्हाला, लावा हात, करा ऑपरेशन, बरा होणार का? नाही. कारण तुमचा तो अधिकार नाही, तुम्हाला येत नाही. पण तेच एका निष्णात डॉक्टरला तिथं बोलवलं तर तो कापणार, त्याला बरं करणार, कारण तो त्याच्या हाताचा अधिकार आहे. अरे डॉक्टरच्या हाताचा अधिकार मानता मग जनाबाईचा का नाही मानू शकत आपण? जनाबाईचा तो अधिकार होता. जनाबाई तिथं गेल्या आणि सुळाचं पाणी झालं. रक्तमाळा तटतटा तुटून खाली, रक्तमाळा तटतटा तुटून खाली, पतन झाल्या श्रीकांतजीचा वाली, पतन झाल्या श्रीकांतजीचा वाली. अखिल जनते, अखिल जनते लागले तिच्या पायी, अखिल जनते लागले तिच्या पायी, म्हणती सारे तू धन्य जनाबाई, म्हणती सारे तू धन्य जनाबाई. संत जनाबाईंचं आयुष्य साधारण 90 वर्षाचं. त्यातले 25-30 वर्ष जवळजवळ नामदेव महाराज पंढरपुरात नव्हते. तेवढी सगळी वर्ष त्या पंढरपुराची परंपरा जनाबाईंनी सांभाळली. ही 1200 सालची गोष्ट सांगते. ज्या काळात आपण म्हणतो स्त्रिया सुशिक्षित नव्हत्या, त्यांना काही कळत नव्हतं, त्या मागासलेल्या होत्या, जातीवाद भरपूर होता, बायकांना घराबाहेर जाता येत नव्हतं. हा काळ जनाबाईंचा, हा काळ नामदेव महाराजांचा, हा काळ संत ज्ञानेश्वरांचा. त्या काळच्या किती म्हणून संत स्त्री संतांची नावं सांगायची? जनाबाई, मुक्ताबाई, या सगळ्या, सोयराबाई, चोखामण्यांची बायको ती सोयराबाई, या सगळ्या त्याच काळच्या महिला संत होत्या. त्यांनी अभंग रचना केलेली आहे. त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. आणि आपण अजूनही कुठेतरी, तेव्हा बायका सुशिक्षित नव्हत्या, किंवा तेव्हा त्या काळच्या जनाबाईंनी पंढरी सांभाळली होती. भक्तीचा मार्ग त्यांनी स्वतः चोखायला होता. त्यांनी परमेश्वराला त्यांनी स्वतःच्या बरोबर कामं करायला लावलं होतं. कारण जनाबाईंना ज्ञानेश्वर माऊलींचे जे शब्द होते ना, ते कळले होते.